जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पेगासिस रायडर 200. आणि आता आपण आपल्या कंप्लीट हिरो एक्सपल्स 200 4V ॲडव्हेंचर बाईकचं कंप्लीट डिटेल मॉडिफिकेशन संदर्भात आपण हा व्हिडिओ आता पुट ऑन करत आहोत. या संदर्भात मला भरपूर लोकांनी रिक्वेस्ट केली होती, भरपूर लोकांनी सजेशन्स दिले होते की तुम्ही एवढी छान बाईक बनवली तर त्याचं एक मॉडिफिकेशन व्हिडिओ टाका. म्हणून मी हा मॉडिफिकेशन व्हिडिओ अपलोड करत आहे. आजपर्यंत एवढी छान एक्सपल्स बाईक कोणीही मॉडिफाईड केलेली नाही. सो मी माझं जे काही मॉडिफिकेशन्स आहेत त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला फॉरवर्ड करतो. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनीमधून मी काय काय डिटेल सगळ्या गोष्टी परचेस केलेल्या आहेत ते सर्व तुम्हाला माहिती देणार आहे. त्यांचे प्राइसिंग डिटेल्स, त्यांचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसं आहे हे देखील मी शेअर करणार आहे. मॉडिफिकेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतं की तुम्ही केलेलं मॉडिफिकेशन हे तुमच्या कस्टम मेड बाईकला कुठेही लेंथ, ब्रेड्थ, हाईट किंवा सेफ्टी फीचर्समध्ये, ग्रॅफिटी फीचर्समध्ये कुठेही ते ऑड मॅन आऊट झालं नाही पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रायडिंग करत असताना तुमची सेफ्टी ह्या गोष्टीमध्ये हे मॉडिफिकेशन सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं. मी चारी बाजूने आपल्याला एक्सपल्सचा व्ह्यू दाखवतो की ते किती सिमेट्रिक मी मेंटेन केलेलं आहे आणि किती ते सुटेबल दिसत आहे. म्हणजे एक पर्पज आहे की ते छान देखील दिसलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि सोबतच ते सेफ्टी पर्पज त्यांनी तुम्हाला दिलं पाहिजे. समोर असं छान असा सुंदर सनसेट होत आहे. तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता आपल्या हिरो एक्सपल्स 200 4V बाईकचं मॉडिफिकेशन डिटेल स्टार्ट करूया. तर सर्वात महत्त्वाचा भाग असतो की आपला बाईकचा पेंट. तर पेंटसाठी मी इथे PPF प्रोटेक्शन किट लावलेलं आहे, जे मी लोकल मार्केटमधूनच केलं होतं. संपूर्ण पेंटला रायडिंगच्या दौरान जे स्क्रॅचेस येतात त्याच्यापासून हे फुल बॉडी प्रोटेक्शन देतं. आणि याच्यावरती मी 2 लॉंग राईड्स कंप्लीट केलेल्या आहेत, हम्पी आणि उज्जैनच्या. त्याच्यामध्ये त्यांनी मला खूप छान अशी साथ दिलेली आहे. लोकल मार्केटमधून केलं होतं. 2 ते 2.5 हजारामध्ये PPF किट कंप्लीट होऊन जातं. त्यानंतर आहे हायपर रायडरचं हेडलाईट ग्रिल. ह्याच्यामध्ये हेडलाईट ग्रिलचं प्रोटेक्शन, दुसरं म्हणजे आपल्या गोप्रोसाठीचा सेटअप बॉक्स, आणि तिसरं म्हणजे बोबोचं होल्डर किंवा मोबाईल GPS होल्डर. ह्याच्यामध्ये हे कामी येतं तिन्ही पण गोष्टींसाठी. ह्या हेडलाईट ग्रिलची जर आपण प्रॉपर फिटिंग पाहिली तर ते आपल्या ग्रिल माउंटला प्रॉपरली फिट होऊन जातं. आणि हायपर रायडरने खूप सुंदर असं हे डिझायनिंग केलेलं आहे. त्यानंतर आपलं नंबर प्लेट प्रोटेक्शन हे मी लोकल मार्केटमधून केलेलं आहे. जे नंबर प्लेट्स आहेत त्यांना हे प्रोटेक्शन देऊन टाकतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकल गार्ड्स. बार्कबस्टरचे नकल गार्ड्स मी ते लावलेले आहेत आणि ते 2 वर्षापूर्वी परचेस केले होते. सुपर बिल्ड क्वालिटी आहे, मटेरियल देखील छान आहे, फिटिंग्स देखील खूप छान आहे त्यांच्या. आणि 1-2दा फॉल इव्हेंट्समध्ये बाईक पडली होती, त्यावेळेला हे चांगल्या प्रकारे टेस्ट झालेले आहेत, मजबूत आहेत. सो ओव्हरऑल छान प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मॅडडॉगच्या लाईट्स. आपल्या एक्सपल्सची लाईट ही तशी तर खूप कमी आहे, म्हणून मी मॅडडॉगच्या लाईट्स 2-2 पेअरमध्ये लावलेले आहेत फॉर एक्स्ट्रा नाईट विजिबिलिटी. आणि आतापर्यंत यांना एक 6-7 महिने मी वापरलेले आहेत. खूप छान असं नाईट विजिबिलिटी आहे. मॅडडॉगची कंपनी आहे. आणि लाईटसोबतच याचं हार्नेस, स्विच या गोष्टी देखील येतात. सोबत क्लॅम्प्स देखील आहेत. ओव्हरऑल त्याचा व्ह्यू आणि ॲडजस्टमेंट देखील आपल्या एक्सपल्सवरती खूप सुंदररित्या बसलेले आहेत. हार्नेस पाहू शकता तुम्ही, वरती स्विचेस देखील आहेत, ते मी आता जस्ट दाखवतो तुम्हाला. खूप सुंदररित्या अशी ॲडजस्टमेंट आहे. आणि डायरेक्ट बॅटरीमध्ये प्लग अँड प्ले सिस्टम आहे, सो त्याच्यामध्ये काही छेडछाड होत नाही. हा वरती मॅडडॉगचा स्विच आहे फॉग लाईटसाठी, जो लाईट विजिबिलिटीला तुम्ही चालू करू शकता. ह्याच्यामध्ये पण इनर लाईट आहे, सो लाईट चालू आहेत की बंद आहेत ह्या तुम्ही रायडिंगच्या टायमाला पाहू शकता. डे नाईटमध्ये पण भरपूर वेळा असं होतं की लाईट्स चालूच राहतात आणि आपल्याला ती गोष्ट कळतच नाही. सो एक छान फीचर आहे. त्यानंतर एक लोकल मार्केटमधून जोजोचं एक मोबाईल होल्डर छोटंसं मी घेतलं होतं. हे मोबाईल होल्डर तसं तर खूप कमी टायमाला मी यूज करतो, बट ते एक नीडफुल आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे आपला हिरो एक्सपल्सचं टँक प्रोटेक्शन आणि इंजिन प्रोटेक्शन. त्यासाठी हा मजबूत असा 66 BHPचा क्रॅश गार्ड, इंजिन गार्ड असा मी घेतलेला आहे. हा संपूर्ण टँकपासून, इंजिनपासून खाली जी आपली इंजिन बेस प्लेट आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण प्रोटेक्शन देतो. आणि याची फिटिंग्स देखील तुम्ही पाहू शकता. इझिली जस्ट प्लग, फिट अँड प्ले या टाईपमध्ये आहे. आणि कंप्लीट टॉप टू बॉटम असं प्रोटेक्शन देतं. आपले फुटपेक्स देखील याच्यामध्ये कवरअप होऊन जातात. फॉल इव्हेंटमध्ये आपले पाय देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन राहून भेटतं त्यांना. आणि त्यानंतर ओव्हरऑल जो लुक आहे तो व्हाईट, ब्लू अँड रेडमध्ये देखील सूट करतो, म्हणून मी हा कलर चूज केला. त्यानंतर येतं 66 BHPचे जेरी कॅन्स. 5 लिटरचे जेरी कॅन्स आहेत. विथ लॉक प्रोटेक्शन मी घेतले होते. विदाऊट लॉक प्रोटेक्शन देखील येतात, पण मी दोन्ही बाजूला सिमेट्री करण्यासाठी विथ लॉक सिस्टम केलेले आहेत, कारण मी लॉंग राईडवर तसं पण जास्त जात असतो. आणि सिमेट्रीमध्ये हे खूप छान दिसतात. 5 लिटरची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर मी एक 66 BHPमधून एक बॉटल होल्डर घेतलं होतं. 1 लिटर बॉटलची कॅपॅसिटी आहे.
होल्डर देखील छान प्रकारे गार्डला बसलेले आहेत. त्यानंतर आपला सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो हिरो एक्सपल्सची जी कस्टम मेड सीट आहे ती खूप जास्त अनकम्फर्टेबल आहे. त्याचा रिव्ह्यू आहे म्हणून मी ही कस्टमाइज सीट बनवून घेतली होती. परफेक्ट म्हणून सीट कंपनी आहे अंधेरीला, तिथून मी ही सीट बकेट सीट बनवली होती माझ्या हाईटनुसार आणि ती खूप कम्फर्टेबल ड्युरेबल आहे. याच्यावरती लॉंग राईड्स देखील मारला होता मी हम्पी आणि उज्जैनच्या, तर त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो 66 BHPचे सॅडल स्टेज, जो आपला मफलर आहे, मागचं सायलेन्सर आहे, त्या गोष्टीमध्ये आपल्याला जो एक्सटेंडेड मफलर आहे त्याला हे पूर्ण प्रोटेक्शन देतं आणि त्याच्या फिटिंग्स देखील खूप सुंदररित्या आहेत. 66 BHPने त्या डिझाईनप्रमाणे केलेल्या आहेत आणि जर तुम्ही मागून हा व्ह्यू पाहिला तर ते ऑडमॅन आउट वाटत नाही, एकदम सिमेट्रिकल व्ह्यू दिसतो. ह्याच्यावरती सॅडल बॅग्स देखील लावण्यासाठी, सॅडल बॉक्स लावण्यासाठी सुद्धा चांगले सोय आहे. नंतर बेस प्लेट येते मागची, त्याचं पण आपण नंबर प्लेटचं प्रोटेक्शन केलेलं आहे. जे आपल्या हेडलाईट्स आहेत, बॅकीच्या हेडलाईट लाईट्स आहेत, त्यांना देखील मी फ्लॅशॅक्सचं संपूर्ण सिस्टम लावलेलं आहे, हॅझार्ड सिस्टम. महत्त्वाचा पार्ट येतो नंतर ASGचा टॉप बॉक्स. 35 लिटरचा हा टॉप बॉक्स आहे आणि हा कंपनीमधूनच मी ऑर्डर केला होता. 45 लिटरचा ह्याच्यावरती जास्त सूट नाही करत. तुम्ही हा व्ह्यूमध्ये बघू शकता की तो जास्त मागेही जात नाही किंवा जास्त हाईटला देखील राहत नाही. सो हा परफेक्ट असा 35 लिटरचा टॉप बॉक्स मी ASG कंपनीचा लावलेला आहे विथ बॅकरेस्ट आणि बेस प्लेट स्ट्रक्चरसोबत. कंप्लीट फुल साईज हेल्मेट आणि एका माणसाची बॅग 2 दिवसाचे कपडे भरून आरामात ह्याच्यामध्ये राहू शकते विथ फुल लॉकिंग सिस्टम. त्यामुळे आणि सोबत जर तुम्ही सोलो राईड जर करत असाल तर तुम्हाला हे खूपच नीडफुल असं इक्विपमेंट आहे. ह्याच्यामध्ये सर्वात खालच्या साईडला मी आपला साईड स्टँड एक्सटेंडर आहे तो लावलेला आहे, BS कंपनीचा लावलेला आहे. वाळूमध्ये सध्या गाडी उभी आहे तरी पण ती खाली एक्सटेंड जात नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये जो आपला कस्टमाइज जो वेल्डिंग सेक्शन आहे तो मी थोडा मॉडिफाईड केलेला आहे. पायाचा जो खाली आपला वेल्ड असतो भरपूर एक्सपल्समध्ये तो मी वरती वेल्ड केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी बेस प्लेट फिक्स केलेली आहे 4 स्क्रूजद्वारे, त्यामुळे कंप्लीट मॉडिफिकेशन आहे. त्यानंतर आपला जो आहे कंपनीचा कस्टम मेड मेन स्टँड, हा भरपूर एक्सपर्ट्सला दिला जात नाही आहे, ऑलमोस्ट नसतोच. तो मी वेगळा परचेस केलेला आहे की मिडल स्टँडवरती गाडी उभी करता यावी. सो ओव्हरऑल असं संपूर्ण डिटेल असं मॉडिफिकेशन मी सध्या सांगितलेलं आहे. एक स्क्रीन प्रोटेक्टर देखील आपल्या मेन इंडिकेटरवरती मी लावलेलं आहे, ते देखील मी नंतर सांगतो. चला आता आपण प्रायझिंगवरती स्टार्ट करूयात. सो सर्वप्रथम आपले जे हायपर रायडरचं हेडलाईट ग्रिल आहे हे मला 4,500 रुपयामध्ये ऑनलाईनमध्ये परचेस भेटलं होतं. सर्व ह्या 1 वर्षापूर्वीच्या प्राइजेस आहेत. लोकल मार्केटमध्ये मी जो एक नंबर प्लेट ॲड ऑन केला होता हे 100 रुपीजला येतं. बार्कबस्टरचे नकल गार्ड्स हे मी वर्षभरापूर्वी घेतले होते, हे मला 4,500 रुपये जोडीमध्ये पडले होते. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट येते आपले मॅडडॉगचे स्विचेस आणि हार्नेस, या गोष्टी 650 ते 750 रुपयामध्ये ओरिजिनली भेटतात, या वेगळ्या परचेस कराव्या लागतात. आणि मॅडडॉगचे जे लाईट्स आहेत त्या 2 पेअरमध्ये येतात, म्हणजे 2 यांची 1 पेअर अशी ही टोटल 5,500पर्यंत येते. ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता. असे मी 2 पेअर लावले होते. आणि त्यानंतर आपला येतो बॉटल होल्डर, हा मी 650 mlचा घेतला होता 650 रुपीजमध्ये आणि 66 BHP कंपनीचं आहे. त्यानंतर जेरी कॅन्स 66 BHPचे विथ लॉकिंग सिस्टम हे 1200 ते 1400पर्यंत भेटतात जर सिंगल कॅन. त्यानंतर 66 BHPचा आपला क्रॅश गार्ड, हा एकटा इंजिन गार्ड हा 6,500 रुपयाचा आहे. आणि त्याच्यासोबतच आपला जो सॅडल स्टे आहे, जर सॅडल स्टे तुम्ही घेतला तर हे एक 7,500 किंवा 8,500पर्यंत टोटल किट त्याचं जातं. 66 BHPच्या ऑफिशियल साईटवरती अवेलेबल आहे. त्यानंतर येते आपली कम्फर्टेबल अशी परफेक्टची सीट, ही मी 3,500 रुपयामध्ये मॉडिफिकेशन करून घेतली होती. अंधेरीला शोरूम आहे, तुम्ही कधी जाऊन तिथून परचेस करून घेऊ शकता, त्यांना मॉडिफाईड सांगायचं आहे फक्त मॉडेल नंबर. त्यानंतर BSचे टॉप रॅक आणि बेस प्लेट. टॉप रॅक हा मला 350 रुपयाला पडला होता, बेस प्लेट ही मला 450 रुपयाला BSची पडली होती. सोबतच मी इथे त्याचे क्लॅम्प्स आणि ॲडजस्टमेंट स्क्रूज सर्व लावले होते. BSचं आपण एक बॅकरेस्ट देखील लावलेला आहे, मला 300 ते 350 रुपयामध्ये पडलं होतं. हे पिलियनसाठी खूपच जास्त कम्फर्टेबल आहे अकॉर्डिंग टू सीट आणि त्याची हाईट. नंतर आपण येऊयात ASGच्या टॉप बॉक्समध्ये. टॉप बॉक्स हा ASGचा मला 35 लिटरचा 4,500 रुपयामध्ये ऑनलाईन भेटला होता. खूपच छान पद्धतीने मी तो सेटअप केलेला आहे. त्यानंतर मागची नंबर प्लेट येते, ही एक 100 रुपीजपर्यंत मॉडिफाईड आरामात होऊन जाते. आणि जे फ्लॅशॅक्सचे हॅझार्ड सिस्टम मी लावलेले आहेत हे मला 1200 ते 1400 रुपयापर्यंत पडले होते सिस्टममध्ये. आणि त्यानंतर आपण खाली येऊ तर एक्सटेंडरमध्ये जो BSचा आहे हा मला एक 650 रुपयापर्यंत पडला होता.
इन्क्लुडिंग ऑल फिटिंग्स आणि त्याचं प्रॉपर सेटलमेंट. आणि हा जो खालचा मेन स्टँड आहे हा मी कंपनीमधून ऑर्डर केला होता, शोरूममधूनच भेटला होता मला. तो मला एक 750 ते 800 रुपयापर्यंत भेटला होता. सोबतच मी साईड राऊंड मिरर जे आपले वाईड व्ह्यूसाठी एक्सटेंडर्स असतात ते देखील लावलेले आहेत. हे लोकल मार्केटमधून लावले होते. हे मला 200 ते 250 रुपयापर्यंत पडले होते. आणि जो स्क्रीन प्रोटेक्टर मी मगाशी बोललो होतं ते स्क्रीन प्रोटेक्टर आपण इथे इंडिकेटरला समोर लावलेलं आहे. हे एक 100 ते 150 रुपयापर्यंत तुम्ही कुठल्याही लोकल मार्केटमधून घेऊ शकता. ते स्क्रॅच प्रोटेक्ट करतं. आणि शिवाय जो आपला मोबाईल होल्डर आहे हा मी एक 450 ते 500 रुपयाच्या दरम्यान एक लोकल याच्यातून घेतला होता. सो असं ओव्हरऑल आपल्या कंप्लीट बाईकचं ॲक्सेसरीज आहेत आणि मॉडिफिकेशन आहे. सोबत सुंदर असा सनसेट होत चाललेला आहे, तो पण आपण एन्जॉय करूयात. आणि आता हे संपूर्ण डिटेल मॉडिफिकेशन मी सांगितलेलं आहे. यामध्ये माझे रायनॉक्सचे अजून गिअर्स आहेत, सॅडल स्टेज आहेत. ह्या सर्व गोष्टी देखील आपण नंतर ॲड ऑन करत जाऊ, की तो एक फुल लोडेड किटवाला जो व्हिडिओ आहे तो नंतर मी अपलोड करेनच. माझ्या डिटेल परचेस संदर्भात काय काय आहे ते सर्व मी डिटेल्स तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. तुर्तास आपण संपूर्ण जी गाडी आहे त्याचा एक व्ह्यू एन्जॉय करूया. ग्राफिटी फीचर्समध्ये नाईट व्हिजिबिलिटीसाठी ते फ्रंट टायर आणि रेअर टायरला मी व्हाईट रेडियम स्ट्रिप्स लावलेले आहेत. जे साईडला जेरी कॅन्स आहेत, सॅडल बॅग्स आहेत, त्यांना देखील मी रेडियम आर्टवर्क्स केलेले आहेत. आणि जसं तुम्ही मागच्या टॉप बॉक्सला पण पाहू शकता की मागून येणाऱ्या रायडर्स किंवा ड्रायव्हर्सना आपली गाडी प्रॉपर व्हिजिबल व्हावी रात्रीच्या नाईट कंडिशन्समध्ये, म्हणून रेड अँड व्हाईट वर्क मी केलेलं आहे रेडियमचं, जे ओव्हरऑल आपल्या व्हाईट, ब्लू अँड रेड कॉम्बिनेशनमध्ये परफेक्टली फिट बसतं. त्यामुळे ह्या गाडीचा एक लुक वेगळाच होतो. आणि ही फर्स्ट अशी बाईक आहे संपूर्ण आय गेस इंडियामध्ये जेवढी मॉडिफाईड आहे, हिरो एक्सपल्स ॲडव्हेंचर 200 4V BS6 मॉडल. अँड आय एम प्राऊड ऑफ इट. ऑफकोर्स आय एम प्राऊड ऑफ इट माय पेगासस. तर मग हा असा सुंदर असा व्ह्यू आपण एन्जॉय करत करत आजचा व्लॉग इथेच संपूयात. होप तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तुम्हाला मजा आली असेल. ह्या व्ह्यूजला एन्जॉय करत करत आत्ताचा व्लॉग इथेच संपूया. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.